वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखक आहेत आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आणि हरीश मोटघरे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणारं हे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. बहुप्रतीक्षित कोविड-19 आजाराच्या लसीकरणाच्या हालचालींना वेग आला असून भंडारा जिल्ह्यातील 7,136 अधिकारी कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाचा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी नुकताच आढावा घेतला. जिल्ह्यातील 541 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी वर्गवारीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आलं असून 541 पदांपैकी 271 सरपंच पद महिलांसाठी आरक्षित असणार आहे, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केली आहे. जिल्ह्यात 78 आधारभूत धान खरेदी केंद्र स्थापित करण्यात आले असून दीड महिन्यात 6,81,676 क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत 74,94,94,723 रुपये चुकारे ऑनलाईन शेतकऱ्यांच्या खात्यात अदा करण्यात आले आहे. ढगाळ वातावरण तसंच तुरळक पावसामुळे हरभरा पिकावर कीड रोग सह अळीचा प्रादुर्भाव वाढला असून घाटे अळीमुळे जिल्ह्यातील सुमारे 5,000 हेक्टरवरील पीक धोक्यात आलं आहे. कृषी विभाग आवश्यक त्या सूचना शेतकऱ्यांना देत असून याविषयी मार्गदर्शन देखील देत आहे. मोबाईल क्लिनिक व्हॅनच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसोबतच मधुमेहानं ग्रासलेल्या रुग्णांना आधार मिळणार असल्याचं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. नुकतेच त्यांच्या हस्ते 5 मोबाईल क्लिनिक व्हॅन्सचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. शक्ती, शौर्य आणि बुद्धी यांचा एकत्रित अनुभव मोहाडी तालुक्यातील 4 महिला तलाठ्यांनी करून दाखवला असून वाळूघाटातून होत असलेल्या वाळू तस्करीवर धाड टाकत आतापर्यंत 1,30,000 रुपयांचा दंड त्यांच्यातर्फे ठोठावण्यात आला आहे. लाखनदूर तालुक्यातील 2 गावात अवैधपणे होत असलेल्या दारू विक्रीच्या गुप्त माहितीच्या आधारे सुमारे 4,500 रुपयाची दारू लाखनदूर पोलिसांनी जप्त केली असून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानस अॅग्रो देवाडा इथल्या साखर कारखान्याच्या बॉयलर प्रज्वलन सोहळा नुकताच खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते संपन्न झाला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं असून या कारखान्यामुळे 5,000 ऊसतोड मजुरांना आणि 300हून अधिक लोकांना काही महिन्यांच्या रोजगाराची शाश्वती मिळाली आहे. गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. मात्र तरी देखील आरोग्य विभागाच्या वतीनं जनजागृती आणि कोरोना चाचण्या सुरू आहेत, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाते आहे. गोंदिया जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या वतीनं 2 महिन्यांच्या आधी सुरू झालेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर आजपर्यंत 4,50,000 क्विंटल इतका धान्य खरेदी झालेला आहे. यात 45 कोटी रुपयांचं पेमेंट देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलं आहे, तर 5 कोटी रुपये येणं बाकी आहेत. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी एकूण 73 केंद्रांना मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात मात्र 62 केंद्रांवर खरेदी होत असल्यानं उर्वरित धान्य केंद्र लवकरात लवकर सुरू करून धान्य खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे. गोंदिया जिल्ह्याचा अभिमान समजल्या जाणाऱ्या तसंच प्रेमाचं प्रतीक म्हणून संबोधण्यात येणाऱ्या सारस पक्ष्याचं संमेलन यावर्षी गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या काठावर पाहायला मिळालं असून या संमेलनात 35च्या वर सारस पक्षी एकत्र आले आहे. सारस पक्षी या ठिकाणी आपला जीवनसाथी निवडतात आणि पुढच्या प्रवासाला जातात. सारस पक्षी मुख्यतः राजस्थान राज्यात पाहायला मिळत असून महाराष्ट्रातील एकट्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात फक्त या पक्ष्याचा अधिवास पाहायला मिळतो. गोंदिया जिल्ह्यात या पक्ष्यांचं संवर्धन सेवा संस्थांमार्फत वर्षभर सुरू राहत असल्यानं यावर्षी 13 जून ते 18 जून दरम्यान या पक्ष्यांची गणना करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात 45 ते 47 सारस पक्ष्यांची नोंद झाली, तर गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात 56 ते 58 सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली असून नुकत्याच पार पडलेल्या सारस संमेलनात हे पक्षी आपला जीवनसाथी निवडून आपल्या पुढील आयुष्याला सुरुवात करतात. त्यामुळे पक्षीप्रेमी या ठिकाणी त्यांना बघायला येतात आणि एकूणच आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. गोंदिया जिल्ह्यात नवीन वर्षात कोरोनाची लस उपलब्ध झाल्यावर ती पहिल्यांदा जिल्ह्यातील 8,636 आरोग्य कर्मचारी, शासकीय डॉक्टर तसंच नामांकित डॉक्टर यांना दिली जाणार आहे. त्यानंतर पोलीस आणि शिक्षकांना ही लस देणार असल्याचं नियोजन गोंदिया जिल्हा आरोग्य विभागानं केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 13,298 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 12,800च्या वर लोकांनी कोरोनावर मात केली आहे. याबरोबरच गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. नमस्कार.